Audio Jungle. Audio Jungle. ही पत्रकार परिषद आमची शिवस्वराज्य यात्रा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही शिवस्वराज्य यात्रा निघाली. शिवस्वराज्य यात्रा निघण्याचं कारण दुर्दैवाने आजचं सरकार महाराष्ट्राचं स्वाभिमान भान लोकांकडं दुर्लक्ष करून ते खुर्ची वाचवण्यासाठी सरकार चालवलं जातं. त्याच महाराष्ट्रात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानासाठी मराठी माणसाच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी स्वतःचे प्राणपणाला लावले, तर त्या खुर्चीसाठी आजची ही युक्तीची मंडळी सत्तेच्या लालसेपोटी महाराष्ट्राचा स्वाभिमान घाण ठेवून विकासही करत नाही आणि स्वाभिमानही ठेवत नाही. गुजरातला आमचे प्रोजेक्ट गेले, या महाराष्ट्रातल्या एकाही युतीच्या नेत्याला काहीही वाटलं नाही. आज काही मोठमोठे प्रोजेक्ट गेले, आज आमचा शेतकरी अडचणीत आहे. आम्ही भाव देतो म्हणून सांगितले, लांब नाही, आमचे पाशा पाटलांनी महाराष्ट्रातल्या सोयाबीनला भाव मिळावा म्हणून त्यांनी मोठी यात्रा काढली. त्याच्याबरोबर आजचे उपमुख्यमंत्री होते देवेंद्रजी. त्यांना माझा प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून, कुठे आहे भाव? कशाला तुम्ही आता बांबूच्या नादाला लागला? बांबू लावण्याचं महत्त्व मला माहीत आहे, पर्यावरणाचा विकास माहीत आहे, पण त्या बांबूच्या एका रोपाची किंमत पण काय आहे आणि त्याचा एक झाड मी 3 वर्षात वाढवला आहे, त्याची किंमत काय? आज आमच्या शेतात बांबू आहे, पण त्याला मार्केट कुठं उपलब्ध आहे याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही. ही अशी तुमची खोटी योजना काढून लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणे, याच्यापासून जागृती करण्यासाठी आमची ही यात्रा आहे. ही यात्रा शाहू फुले आंबेडकर या विचाराची यात्रा आहे. माणसामध्ये भेदभाव करून, जातीय तणाव निर्माण करून, वैर निर्माण करणाऱ्याच्या या प्रवृत्तीच्या विरोधात आमची ही लढाई आहे. आणि उद्याचं सरकार आम्हाला खुर्चीसाठी नाही. पवारसाहेबांचा विचार आठवत असेल तर बघा, लक्षात ठेवा. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायच्या वेळेस लोकांनी सांगितलं की पवारसाहेब तुमची सत्ता जाईल. पवारसाहेबांनी छत्रपतीच्या पाण्याने सांगितलं की माझी सत्ता गेली तरी चालेल, पण मी विद्यापीठाला परमपूज्य बाबासाहेबांचं नाव देईन. हे कुठून आलं? या महाराष्ट्राचं आद्यदैवत छत्रपती महाराजांचं शिक्षण अंगीकारलं म्हणून ही आमची प्रवृत्ती. आज दुर्दैवाने काय चाललं? कुठे गोळ्या, एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या, दुसरा आमदार बाईबद्दल बोल, तिसरा आमदार खासदार रोज एकाचे भ्रष्टाचाराबद्दल बोलणारा खासदार उघडे कपडे घेऊन दुसऱ्या बाईंवर बोलतो, बाईबरोबर चालायचं. अशी किती उदाहरणं देता येतील की पावलाला महिलांचा अपमान, सामान्य शेतकऱ्याचा अपमान, विद्यार्थ्याला रस्त्यावर यावं लागतं, जातीच्या नावावर मोटरसायकलवर जाणाऱ्या पुण्यातल्या मुलाच्या गळ्यावर कोयता मारला जातो. या गोष्टी या देशामध्ये व्हायला लागल्या, या राज्यामध्ये व्हायला लागल्या. म्हणून याच्या विरोधात आता मी आपल्याला विनंती करणार आहे, आपण सुद्धा टिळकांचं परंपरा चालणारे, घेऊन चालणारे पत्रकार आहात. अण्णाभाऊ साठेंची परंपरा, बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा घेऊन जाईल. तुम्ही सुद्धा जनजागृतीमध्ये या यात्रेमध्ये सामील व्हावं अशी माझी तुम्हाला नम्रपणाने विनंती. आणि ही यात्रा 14 तारखेला आपण उदगीरला येते. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करू. उमा चौक, ज्याला आत्ता आपण झाकीर हुसेन चौक म्हणून ज्याचा उल्लेख करतो, तिथून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून महात्मा बसवेश्वर शिवाजी महाराजांच्या पायथ्याला नतमस्तक होऊन त्या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये ही सभा होती. ही सभा पूर्वी रॅलीनी, मोटरसायकल रॅलीनी आपण अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून यायची. ही सभा संपल्यानंतर विनायकराव पाटील अहमदपूरला एक विनायकराव पाटलांनी आयोजित केली, राष्ट्रवादी पक्षाने आयोजित केलेली सभा. त्या सभेला, ती सभा आंबेडकर चौकामध्ये 5 वाजता आहे. त्या सभेला ही सर्व मंडळी, या सभेमध्ये मान्य जयंत पाटील साहेब असतील, खासदार सुप्रियाताई असतील,
जितेंद्र आव्हाड साहेब आहेत, अनिल देशमुख साहेब आहेत, राजेश टोपे साहेब आहेत, खासदार अमोल कोल्हेजी आहेत, आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला अध्यक्ष आहेत जयदेव गायकवाड साहेब आहेत. अशी ही आमची राष्ट्रवादीची सक्षम टीम या महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारचं पाप उघडं पाडण्यासाठी आणि स्वाभिमान जागृत करण्यासाठी आणि आम्ही सगळे लढवय. आणि सुदैवाने सांगायला मला आनंद होतो, या लढाईमध्ये भालेराव साहेबासारखा एक नवा योद्धा आमच्यामध्ये सामील झाला याचाही आम्हाला रास्त अभिमान आहे. आणि ही लढाई आता अशा पद्धतीने घडणार आणि इथली चांगल्या पद्धतीने करणार.